20-25 वर्षाआधी आम्ही असं काय आमच्याकडे करिअर हा गोल नव्हता. बरोबर. घर सांभाळणं हेच एक गोल होतं. माझे जे ससुरजी आहेत श्री राजकुमारजी अग्रवाल, लग्न झाले त्यांनी सांगितलं की हे विश्वकर्मा विद्यालय आहे. तर त्यांनी सांगितलं आता तुम्ही हे सांभाळा. बरं. तर आले त्यांनी ते मला सांभाळायला दिलं. घराची सुरुवात कपड्याच्या कामाने झाली आहे. एक साडी विकायला किती मेहनत लागते. ते जेव्हा तुम्ही काउंटरवर असतात किंवा जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करतात, तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की सेल्स हा ईझी गोष्ट नाहीये. बरोबर. आणि तेव्हा तुमचं इगो प्रत्येक क्षणाला कापलं जातं. महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिला असतो, की हिला जमेल का? यांना जमेल का? असा प्रश्न आजही विचारला जातो. त्यावेळेस तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली, भीती नाही वाटली? आमची पहिली मीटिंगमध्ये कानावर असं पडलं की हे होपलेस आहेत. यांच्याकडून काहीच होणार नाही आणि ती गोष्ट कुठेतरी मला नाही आवडली. मारवाडी लोकांना कॉमर्स ना हे त्यांच्या डीएनएमध्ये असतं. मनीचं बिझनेस हे आमच्या डीएनएमध्ये आहेत. अँड ॲट अ टाईम आय वॉज नॉट अ व्हेरी गुड स्टुडंट. आय वॉज अ व्हेरी एव्हरेज स्टुडंट. बरं. तर मला कधी वाटलं पण नाही की मी सायन्स करू शकणार. प्रत्येक स्त्रीमध्ये ना नवदुर्गा असते. बरोबर. 3 देवी तर असतात. तुम्ही महालक्ष्मी बघा, महासरस्वती बघा, महाकाली बघा. घर सांभाळते ती महालक्ष्मी, मुलांना वावरते ती महासरस्वती आणि वेळ आल्यावरती ना आपण महाकाली पण बनलं पाहिजे. इफ यू कॅन प्रूव्ह युअरसेल्फ, जर्नीमध्ये लोकं जुळतात. तुम्ही जर स्वतःला प्रूव्ह करू शकले नाही, तर जर्नीमध्ये लोकं तुमच्या बरोबर येणार नाही. नाही. पेपर टाकून कामावर येतात. बरं. आई-वडील नसतात कितीदा वेळा, तर घराचे कामं करून लोकं येतात. लग्न झाल्याच्या नंतर पहिली जबाबदारी कोणती होती तुमच्यावरती व्यवसायातली?